नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन डोंबिवली. आजचा आपला भाग चाललाय 63वा आणि आज आपण अभंग घेणार आहोत 325 पासून पुढे. अभंग 325वा. म्हणती माथा असते तोंड, अन्ने भक्षितो उदंड. म्हणती माथा असते तोंड, अन्ने भक्षितो उदंड. कैची पोटे आमुची लहान, गोड धर्मा घरचे अन्न. उदरे सागराच्या ऐसी, करुणी यावे धर्मापाशी. तृप्ती द्रौपदीच्या हाते, नित्य भक्षाया अन्नाथे. वंदन करवे ना तळी, वरती चंद्राची मंडळी. तंद्री लागली से नेत्रा, कोण सांभाळी ते धोत्रा. तरी आवडी भोजनी, म्हणे नाम याची जनी. तरी आवडी भोजनी, म्हणे नाम याची जनी. अर्थ. जेवताना आपापसात त्यांची बोलणी चालली होती की डोक्यावर तोंड असतं तर भरपूर खाता आलं असतं. धर्माकडचं अन्न एवढं चवदार, पण आमची पोटच लहान आहेत. सागरासारखं विशाल पोट करून मगच धर्माकडे जेवायला यायला पाहिजे होतं. द्रौपदीच्या हातचं अन्न नेहमी खायला मिळालं असतं तरच आपली तृप्ती झाली असती. परमेश्वराकडून मिळालेल्या दिव्य अन्नामुळे ऋषींचं पोट तुडुंब भरलं होतं. खरी खाण्याची तृप्ती होतच नव्हती आणि तोंडही खाली करवत नव्हतं. त्यांची मजेदार अशी अवस्था झालेली होती. चंद्र तारांगण हे बघत होतं. अशी तंद्री लागल्यामुळे ऋषींची वसनं विस्कळीत झाली होती. एवढी आवड जेवणाची, असं जनाबाई म्हणतीये. पुढचा अभंग ऐकूया 326वा. ऐशा झाल्या ऋषी पंक्ती, ढेकर आनंदाचे देती. तृप्ती बाणली सर्वांची, तरी आवड अन्नापाशी. उठले हात प्रक्षाळूनी, विडे घेतले सर्वांनी. न बैसवे सुखासनी, अवघे प्रवर्तले शयनी. ते देखोनी निद्रिस्त, साही जणे झाली गुप्त. माया निर्मियली जैसी, आता गुप्त झाली तैसी. कोणा न कळे यांची करणी, म्हणे नाम याची जनी. कोणा न कळे यांची करणी, म्हणे नाम याची जनी. अशा प्रकारे ऋषींच्या पंक्ती झाल्या आणि आनंदाने ढेकर देत ते सगळे होते. सर्वजण जेवून तृप्त, पण अन्नाची तर आवड होतीच. सुखासनी बसून सुद्धा अति जेवल्यामुळे त्यावरही त्यांना आता बसवेना. सर्वांना निद्रा देवी आग्रहाने खुणवीतच होती. उठण्यापूर्वी सगळ्यांनी हात धुतले आणि विडेही घेतले. सर्वांना झोप लागलेली आहे हे पाहून 6 जण कृष्णासहित 5 पांडव आणि 6वी द्रौपदी गुप्त झाले. जसं कृष्णाने ते मायेने निर्माण केलं तसेच ते मायेने त्याने गुप्तही केलं. ही गोष्ट कोणालाच कळली नाही, असं जनी म्हणतीये. पुढचा अभंग 327वा. पाचारा भूदेवा, धर्म म्हणे जावे भीमा. गंगा तीरासी येऊनी, नमियेले ऋषी जण. त्वरा करा ऋषी जन, पात्री विस्तारिले अन्न. म्हणती बापा ऐसे नव्हे, पोट आहे किंवा काय. आता स्वस्थ प्रसादे, तृप्त झाली ऋषी वृंदे. कैचा नष्ट दुर्याधन, आम्हा धाडिले दुर्जन. कष्टी करिता अंबऋषी, चक्र लागले पाठीसी. तेची गोष्टी झाली आता, शीघ्र पळावे तत्वता. माझा आशीर्वाद धर्मा, नित्य कल्याणाची तुम्हा. ऋषी निघाले तेथुनी, म्हणे नाम याची जनी. म्हणे नाम याची जनी. अर्थ. इकडे धर्मराजाने भीमाला ब्राह्मणांना बोलवण्यासाठी सांगितलं. भीम गंगातीरी गेला, तिथे ऋषींना नमस्कार केला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ताटं वाढलेली आहेत, तरी कृपा करून त्वरा करा आणि भोजनाला चला. भोजनाचं नाव काढताच आमचं पोट आहे की काय, आता आम्ही असं करू नका, तुम्ही आम्हाला बोलवू नका. परमेश्वर कृपा प्रसादाने आम्ही तृप्त झालेले आहोतच, त्याचबरोबर आम्ही समस्त ऋषीवृंद हे तृप्त झालेलो आहोत. दुर्जन अशा नथद्रष्ट दुर्योधनाने आम्हाला तुमच्याकडे पाठवलं, तुमची फजिती करण्यासाठीच. पण ज्याच्या पाठी परमेश्वर उभा राहिला
तो कसा बरं फजिती पावेल? अंब ऋषी राजाला दुर्वासाने दुःखी कष्टी केल्यानंतर त्याच्याच पाठी विष्णू भक्त विष्णूचे सुदर्शन चक्रही लागलं. तशीच गत आत्ता आमची झाली आहे असं वाटतंय आणि म्हणूनच आम्ही इथून निघून जात आहोत. जाता जाता धर्मा, तुला आमचा आशीर्वाद आहे की तुझं सदैव कल्याणच होवो असं म्हणून ऋषी निघून गेले, असं नामयाची जनी म्हणतीये. पाचार या शब्दाचा अर्थ आहे नियंत्रित करणं आणि भूदेव म्हणजे ब्राह्मण. पुढचा अभंग ऐकूया, 328वा. ऐशा परी पांडवाते रक्षियेले दीनानाथे, शंख चक्र आयुधे करी छाया पीतांबर करी, हस्त ठेवूनिया माथा सुखी असा निर्भय चित्ता, आज्ञा घेऊनी सर्वांची देव गेले द्वारकेसी, सरला थाली पाक आता पुढे सावधान श्रोता, कथा पुढील गहन घोष यात्रा निरूपण, येथूनी अध्याय कळस जनी म्हणे झाला रस, जनी म्हणे झाला रस. अर्थ, दीनांचा नाथ श्रीकृष्ण यांनी अशा प्रकारे पांडवांचं सत्व रक्षण केलंय. हाती शंख चक्र आयुध असूनही पीतांबर परिधान करणारा श्रीकृष्ण आणि ह्या श्रीकृष्णाने पांडवांच्या मस्तकी हात ठेवून सुखी आणि निर्भय चित्त असाच आशीर्वाद दिलाय. सर्वांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण द्वारकेला परतले. येथे थालीपाक वर्णन पूर्ण झालेलं असून श्रोते पुढे लक्ष देऊन ऐका. पुढील कथा गहन असून त्यात घोषयात्रेचं निरूपण आहे. यापुढे कळस अध्याय आहे. जनी म्हणे असा हा भक्तिरस आहे. अभंग 329वा. ऐसा योग घडे जाते धन्य माता आणि तात, अखंड वासना ब्रह्मार्पण देवार्चना, ब्रह्म भावे हो देवा, ऐसा पूजी जो भूदेवा, नम्रता चरणी म्हणे जननी सरली मनी, म्हणे जनी सरली मनी. अर्थ, वरीलप्रमाणे योग ज्याला घडून येईल त्याचे माता पिता धन्यच आहेत. देवाची अर्चना भक्ती हे करणं आणि केलेलं कर्म ब्रह्मार्पण करणं ही ज्याची अखंड वासना असते. ब्रह्मावरच्या भ्रामाप्रमाणेच पृथ्वीवरील देवांना म्हणजेच ब्राह्मणांना, त्यालाच आपण भूदेव म्हणतो, जो पूजतो भूदेवाच्या चरणी जो नम्र आहे त्याला जनी मनाने शरण जाते. ह्याबरोबरच आपला थालीपाक हे प्रकरणही संपलेलं आहे. उद्या आपण घेणार आहोत तीर्थावळी आणि ओव्या आहेत 330 पासून पुढे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण